नमस्कार. मी श्रीनिवास कुलकर्णी आपलं कथानव या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा स्वागत करतो. आपण ऐकत होतो देवव्रत पितामह भीष्म ही कथा मालिका. गेल्या भागामध्ये आपण पाहिलं होतं की कौरवांच्या चुलत बंधू पांडवांनी पुरुषार्थ करत प्रचंड पराक्रम करीत खूप यश संपादन केलं होतं आणि सरतेशेवटी एक उत्तम राजसूय यज्ञ संपन्न केला होता. आणि त्यांची तिथली समृद्धी, त्यांचं ऐश्वर्य पाहून दुर्योधनाला दुःख झालं नसेल, त्याच्या मनात असूया उत्पन्न झाली नसेल तरच नवल. तो खूप उदास मनाने हस्तिनापूरला परत आला आणि रोज दुःखी राहू लागला. कारण आपल्याबरोबरचाच युधिष्ठिर, त्याला खूप संपत्ती मिळाली, खूप समृद्धी मिळाली. त्याच्यामुळे स्वाभाविकपणे त्याच्या मनात ईर्ष्या उत्पन्न झाली होती. त्याचं हे दुःख त्याचा मामा शकुनी यांनी ओळखलं आणि त्यांनी विचारलं, का रे दुर्योधना, काय का दुःखी आहेस? तर त्यांनी ती असूया सगळी बोलून दाखवली. तेव्हा शकुनीने त्याला विचारलं की तुलाही त्यांच्या इतकी समृद्धी, त्यांच्या इतकं ऐश्वर्य कमवायचं आहे का? दुर्योधन आनंदाने होय म्हणाला. पण कसं? शकुनीने त्यावर आपलं मत प्रकट करीत असं म्हटलं, तेवढा पुरुषार्थ आणि तेवढा पराक्रम करण्याची तुझी किंवा तुझ्या बंधूंची तयारी नाही आहे, तेवढं सामर्थ्य नाही आहे. पण तरी तुला जर मिळवायचं असेल तर कोणता तरी कपटाचा मार्ग स्वीकार करावा लागेल. तर कोणता? तर शकुनीने स्वतः सांगितलं, मला द्यूत चांगला खेळता येतो आणि त्याचे फासे टाकण्यात मी पारंगत आहे आणि मला कोणी हरवेल असं शक्य नाही, इतका मी त्यात पारंगत आहे. तर आपण असं करूया, कौरव आणि पांडव यांच्यामध्ये एक द्यूताचा कार्यक्रम हस्तिनापूरच्या राजसभेत आयोजित करूया आणि त्याच्यामध्ये आपण पांडवांना बोलावू, त्यांना खेळायला भाग पडू आणि एक एक गोष्ट करत त्यांना संपूर्णपणे निर्धन करून टाकू आणि त्यांची संपूर्ण ऐश्वर्यावरती आपली सत्ता प्रस्थापित करू. आपण समृद्ध होऊ. दुर्योधनाला सुद्धा म्हणून आनंद झाला, कारण दोन तामसी वृत्तीचे लोक एकत्र आले आणि त्यांच्या मनासारखं घडलं तर प्रचंड आनंद होतच होतो. पण आता एक समस्या असली होती. पांडवांना बोलवण्यासाठी कोणीतरी वडीलधाऱ्याने त्यांना संदेश देणं आवश्यक होता. तर ते कोण? जर महाराज धृतराष्ट्र पांडवांना द्यूतासाठी बोलवणार असतील तर ठीक आहे, मग त्यांना होय कसं म्हणायला लावायचं? तर शकुनी आणि दुर्योधन दोघे त्या महाराज धृतराष्ट्राकडे गेले आणि त्यांच्यापुढे हा विषय ठेवला. सुरुवातीला धृतराष्ट्राने नकार दिला, हे ठीक नाही असं म्हटलं. पण तरीसुद्धा पुत्रमोह त्यांच्या मनात होता आणि त्यात ते अंधपुत्रमोह होता. त्याच्यामध्ये विवेकाचा काही स्थान नव्हतं. त्याच्यामुळे सरतेशेवटी त्यांनी सुद्धा होकार दिला. मग आता पांडवांना इकडे बोलावण्यासाठी कुणाला पाठवावं? तर त्या महाराज धृतराष्ट्रांचा जो मंत्री होता विदुर, त्याला बोलावण्यात आलं आणि विदुरा, असा द्यूताचा कार्यक्रम आपण करायचा आहे, त्यासाठी तो पांडवांना बोलव असं म्हटलं. विदुराने त्या राजाचा मंत्री असल्यामुळे महाराजाला चारखडे बोल सुनावणं, त्याला परिस्थितीची जाणीव करून देणं हे मंत्र्याचं कर्तव्य असतं. त्यांनी तो पार पाडला आणि सांगितलं, महाराज, जसे तुमचे पुत्र कौरव तसेच पांडव तुमच्या बंधूचे पुत्र आहेत आणि या दूतामुळे दोघांमध्ये दुरावा वाढेल, पांडवांवरती अन्याय होऊ शकेल आणि बंधूंमध्ये ईर्ष्या वाढेल. त्याच्यामुळे महाराज, कृपा करून हा दूताचा खेळ मांडू नका. पण धृतराष्ट्र पुत्रमोहात इतका अंध झाला होता की त्याला बाकी काही ऐकू येत नव्हतं. अप्रिय, त्याला ऐकून घ्यायची इच्छा नव्हती. त्यांनी त्या विदुराला आदेश दिला, विदुरा, मी महाराज म्हणून तुला आदेश देतो की तू जा आणि त्या पांडवांना द्यूतासाठी बोलव. विदुरसुद्धा खूप अनिच्छेने त्या इंद्रप्रस्थाकडे निघाले आणि इंद्रप्रस्थामध्ये ते पोहोचल्यानंतर त्यांनी युधिष्ठिरादींना ही सगळी हकीकत सांगितली. आता शेवटी महाराज धृतराष्ट्रांनी बोलावले म्हटल्यानंतर त्यांना नकार देणं ठीक नव्हतं, म्हणून युधिष्ठिरादी, बांधव, पत्नी द्रौपदी आणि सर्व दळबार घेऊन ते हस्तिनापूरला आले आणि एके दिवशी हस्तिनापूरच्या राजसभेमध्ये ती द्यूताची मांडणी केली गेली आणि प्रथेप्रमाणे फासे टाकणारा शकुनी होता. एकीकडे दुर्योधन, एकीकडे युधिष्ठिर बसला आणि दूताचा खेळ मांडला गेला. पहिल्या डावामध्ये एक गळ्यातला मणिहार युधिष्ठिराने डावास लावला होता आणि खूप पारंगत असलेल्या शकुनीने असे फासे फेकले की पहिल्या डावातच युधिष्ठिराचा पराभव आणि दुर्योधनाचा विजय झाला. दुसरा डाव खेळला गेला, त्या युधिष्ठिर पुन्हा हारला. पण सरतेशेवटी हारत जाणारा माणूस दूतासारख्या, जुगारासारख्या खेळामध्ये केव्हा ना केव्हा तर आपण जिंकू अशा वेड्या आशेत भरकटत जातो. तसं युधिष्ठिर सुद्धा भरकट केला. एक गोष्ट तो हरत गेला. आता लावण्यासारखं फार काही शिल्लक नव्हतं. सगळी संपत्ती तर तो हरवून बसला होता. सिंहासन हरवलं होतं, इंद्रप्रस्थातला आपला स्वतःचं राजसदन तो हरवला होता. आता त्याच्याकडे फारसं काही शिल्लक नव्हतं.
शेवटी त्यांनी एक 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 करत आपल्या बांधवांना पणाला लावलं आणि तेही ते शेवटी हरला. आणि आता शेवटी त्यांनी स्वतःलाच पणाला लावलं आणि त्यातही दुर्दैवाने तो पराभूत झाला. आता त्याच्याकडे काहीच 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 हाती नव्हतं. तरीही एक डाव खेळायचा असा शकुनीचा आग्रह होता. युधिष्ठिराने सांगितलं, माझ्याकडे आता काही लावण्यासारखं नाही आहे. पण कपटी शकुनीने त्याला आठवण करून दिली, तुझ्याकडे अजूनही लावण्यासारख्या पणाला लावण्यासारखी एक गोष्ट शिल्लक आहे आणि ती म्हणजे तुझी पत्नी द्रौपदी. सर्वांनी नको 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 असं म्हटलं, पण युधिष्ठिराचा सुद्धा नाईलाज झाला. युधिष्ठिराने पणाला पत्नी द्रौपदीला लावलं आणि आतापर्यंत घडलेल्या घटनेप्रमाणे प्रत्येक डावाप्रमाणे याही डावात दुर्दैवाने युधिष्ठिर हरला आणि द्रौपदीला सुद्धा तो हरवून बसला. आता संपूर्ण पांडव आणि द्रौपदी ह्या आता कौरवांच्या दासी झाल्या होत्या. आत्ताच्या आत्ता त्या द्रौपदीला राजसभेत हजर कर असं दुर्योधनाने आपल्या एका दूताला प्रतिकामीला पाठवलं. प्रतिकामी राजसदनात गेला आणि द्रौपदीला त्यांनी सर्व हकीकत सांगितली. तर द्रौपदीला राजसभेमध्ये हजर होण्यास सांगितलं. पण द्रौपदी तेव्हा रजस्वला स्त्री होती, एक वस्त्रात होती, त्याच्यामुळे तिने नकार दिला. प्रतिकामीने तसाच संदेश राजसभेत येऊन दुर्योधनाला सांगितला. पण दुर्योधनाचा क्रोध काही शांत नव्हता. दुर्योधन तामसी वृत्तीचा होता. एवढ्या त्याचं समाधान झालं नाही. शेवटी त्यांनी आपला प्रिय बंधू दुःशासनाला पाठवलं. असेल त्या परिस्थितीत, असेल त्या अवस्थेत त्या दासी द्रौपदीला या राजसभेत हजर कर असा त्यांनी आदेश दिला. दुःशासनही त्याच वृत्तीचा होता. तो गेला आणि त्यांनी द्रौपदीला सन्मानाने घेण्यासाठी विचारलं. पण द्रौपदीने आपली अडचण सांगितली, पण एक ऐकण्यास तो दुःशासन तयार नव्हता. शेवटी त्यांनी केश आणि तिचे कपडे धरून ओढत ओढत त्या हस्तिनापूरच्या राजसभेत सादर केलं. खरं तर किती कटू प्रसंग होता. काय करणार, धर्म काही काळासाठी दुर्बळ झाला होता, अधर्माची शक्ती वाढली होती. पण कटू प्रसंग होता, टाळता येण्यासारखा नव्हता. राजसभेमध्ये पाऊल टाकल्या टाकल्या सर्व ज्येष्ठ जे आहेत, धृतराष्ट्र, भीष्म, कृप, द्रोण, विदुर या सर्वांच्याकडे नजरा त्या द्रौपदीने टाकल्या. आणि सर्व नजरांवरती, सर्व चेहऱ्यांवरती निराशा होती. सर्वांनी खाली माना केल्या होत्या. तेही निरुपाय असे दिसत होते, हतबल दिसत होते. शेवटी आता दुःशासनाला दुर्योधनाने सांगितलं, त्या दासी द्रौपदीचं अंगावरचे जे राजवस्त्र आहेत ते काढून दासीला शोभतील असे वस्त्र दे असं सांगितलं. तेव्हा दुःशासनाने तिचे वस्त्र फेडण्याचा प्रयत्न केला. कटू प्रसंग पुन्हा एकदा. हस्तिनापूरच्या त्या राजदरबारात आजपर्यंत खूप मोठे मोठे राजे गुरुकुळात होऊन गेले होते. अशा राजदरबारामध्ये त्यांच्या एकूण इतिहासाला, त्यांच्या वैभवाला कलंकित करणारी घटना घडली होती. काय करणार, दुर्दैव होतं. आणि तेव्हा दुर्योधन स्वतःची मांडी उघडी करत सांगतोय, ये द्रौपदी माझ्या मांडीवर बस. तिकडे दुःशासन तिच्या कपड्यांना हात घालतोय आणि इकडे दुर्योधन द्रौपदीला मांडी दाखवतोय. हा प्रसंग त्या भीमसेनाला सहन झाला नाही. त्यांनी 2 प्रतिज्ञा केल्या. हे दुर्योधना, तुझी मांडी द्रौपदीला दाखवलीस, ती मांडी फोडेन तरच माझं नाव भीमसेन सांगेल. आणि दुःशासना, तुझी छाती फोडून त्याचं रक्तप्राशन करीन. ज्या छातीने, ज्या हाताने तू त्या पतिव्रता स्त्री द्रौपदीला हात लावलास, तुझं हे छाती फाडून त्यातलं रक्तप्राशन करीन तरच माझं नाव भीमसेन सांगेल. असे त्याने 2 प्रतिज्ञा जाहीर केल्या. तेव्हा सगळ्यांकडे आशाभूत नजरेने द्रौपदीने पाहिलं, पण कुणी मदतीसाठी पुढे येऊ शकत नव्हतं. सगळे हतबल होते. शेवटी त्यांनी दयाघन, भक्तवत्सल, अनाथ रक्षक अशा भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा धावा केला. भगवान श्रीकृष्णाने आपली सर्व विरुद्ध सार्थ ठरवून अखंड ओघ वस्त्रांचा द्रौपदीला दिला आणि तो वस्त्रहरणाचा कटू प्रसंग टळला. भीमसेन, दुःशासन त्या द्रौपदीच्या अंगावरचे वस्त्र फेडून फेडून थकला, पण तिकडे श्रीकृष्णाने वस्त्राचा असा पुरवठा सुरू केला. शेवटी त्या महान साध्वी पतिव्रता द्रौपदीचं मान रक्षण त्या भगवान श्रीकृष्णाने केलं. पण त्या हस्तिनापूरच्या राजदरबारामध्ये एक कटू प्रसंग घडून गेला होता. आणि बघितलं तर उघड्या डोळ्यांनी धृतराष्ट्राने ते ऐकलं. दुःशासनाने दुर्योधनावरती भीमसेन क्रोधित झालाय आणि त्या 2 प्रतिज्ञा केल्या. त्याच्यामुळे भविष्यात घटित घडेल असं तेव्हा त्याच्या लक्षात आलं. त्याने ते मधी पडत असा विचार केला की हा दूताचा खेळच आपण रद्दबातल करू. आतापर्यंत घेतलेले निर्णय, हरलेला डाव हे सगळं रद्दबातल करून कौरवांचा कौरवांना आणि पांडवांचं पांडवांना करून पांडवांना सन्मानाने त्यांच्या इंद्रप्रस्थाला पाठवू असं ठरवलं.
आणि तो त्यांनी ते प्रत्यक्षात आणायचं असं ठरवलं. आणि आधी राग शांत करूया द्रौपदीचा म्हणून त्यांनी द्रौपदीला आवाहन केलं, हे महान पतिव्रता द्रौपदी, माझ्या पुत्रांकडून तुझा अपमान झाला आहे, त्याच्याबद्दल मी क्षमा मागतो आणि तू काहीतरी वर माग, कारण तेवढ्या तू योग्यतेची आहेस. तेव्हा द्रौपदीने आपला पती युधिष्ठिर याला कौरवांच्या दास्यातून मुक्त करा अशी मागणी केली. त्याला धृतराष्ट्राने तथास्तु असं म्हटलं. दुसरा वर माग द्रौपदी असं म्हणाले. तेव्हा इतर माझे जे 4 पती पांडव आहेत त्यांना सुद्धा दास्यातून मुक्त करा असं सांगितलं. धृतराष्ट्राने त्याला सुद्धा होकार देत त्याही 4 पांडवांना मुक्त केलं. आता सर्व पांडवांची मुक्ती झाली होती. धृतराष्ट्राने पुन्हा द्रौपदीला विचारलं, आणखी काहीतरी माग. तेव्हा द्रौपदीने मानभावीपणे असं सांगितलं की अति मागण्याने, अति लालसेने धर्माचा नाश होतो. यापुढे काही मिळवायचं असेल तर माझे पती हे पांडव स्वतःच्या पुरुषार्थाने पराक्रमाने मिळवतील, मला एवढीच गोष्ट पास असं सांगितलं. शेवटी धृतराष्ट्राने तो निर्णय जाहीर केला की आतापर्यंत खेळलेला द्यूत इथेच रद्दबातल ठरवूया, याचे सर्व निकाल परिणाम रद्दबातल ठरवूया. यात कोणी काही हरलं नाही, कोणी काही जिंकलं नाही. पांडवांचा पांडवांना आणि कौरवांचा कौरवांना राहील आणि ही सभा विसर्जित करूयात. सभा संपली. पांडवांनी सर्व ज्येष्ठांचा निरोप घेऊन इंद्रप्रस्थाकडे जाण्यास तिथं झाले आणि काही अंतर ते चालू नाही गेले. इकडे आता कौरवांच्या राजप्रसादामध्ये 2 कपटी जीव, एक म्हणजे दुर्योधन आणि त्याचा मामा शकुनी, हे दोघे दुःखी होते, कारण की सगळं जिंकलेलं धृतराष्ट्रांच्या चांगल्या वागण्यामुळे सगळं आपण हरवून बसतो. शेवटी त्याने असं म्हटलं की पुन्हा एकदा आपण युद्धाचा डाव मांडू. पुन्हा त्यांनी धृतराष्ट्राला गाठलं आणि सांगितलं, यंदा फक्त 2च डाव आपण खेळतो, त्यासाठी तुम्ही त्या पांडवांना बोलवा. पुत्रमोहात अंध झालेला धृतराष्ट्र पुन्हा एकदा त्या दोघांच्या कपटी गोष्टीला बळी पडला आणि त्यांनी प्रतिकामीला त्या पांडवांना परत बोलवायला सांगितलं. प्रतिकामी गेला, पांडवांना परत बोलावलं. आता युद्धाचे 2च डाव खेळायचे असं ठरलं. पुन्हा एकदा राजसभा बसली. पहिल्या डावामध्ये 12 वर्षाचा वनवास असं ठेवलं गेलं. जर कौरव हरले तर कौरवांनी सगळ्या गोष्टींचा त्याग करायचा आणि 12 वर्ष वनवासाला जायचं. पांडव जर हरले तर पांडवांनी स्वतःच्या राज्याचा त्याग करायचा आणि त्यांनी 12 वर्ष वनवासाला जायचं असं डाव होता. पुन्हा शकुनीने फासे टाकले आणि पद्धतीप्रमाणे पांडव हरले. आता पांडवांना सर्व राजवस्तूंचा त्याग करायला लागणार होता. इंद्रप्रस्थाचा त्याग करून 12 वर्ष वनवासाला जावं लागणार होतं. आता दुसरा डाव त्याहून भयंकर, 1 वर्षाचा अज्ञातवास. आपली ओळख कोणाला करून द्यायची नाही, अज्ञातात राहायचं आणि त्यात जर आपण पकडले गेलो, ओळखले गेलो तर पुन्हा 12 वर्षाचा वनवास आणि 1 वर्षाचा अज्ञातवास असा दुसरा डाव लावला गेला. आणि या डावामध्ये सुद्धा पद्धतीप्रमाणे शकुनीच्या कौशल्यामुळे पुन्हा एकदा पांडव हरले. आता पांडवांच्या नशिबी 12 वर्षाचा वनवास आणि 1 वर्षाचा अज्ञातवास आहे. त्यांनी सर्व राजगोष्टींचा, राजवस्त्रांचा त्याग केला, इंद्रप्रस्थाचा त्याग केला आणि 12 वर्ष वनवास, 1 वर्षाच्या अज्ञातवासात ते जायला तयार झाले. अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये त्या राजसभेमध्ये उपस्थित असणारा सर्वात ज्येष्ठ गुरु तो म्हणजे भीष्म, त्यांना काहीच करता आलं नव्हतं. आपल्या घरच्या पतिव्रता एका सुनेचा डोळ्यात देखत अपमान होतो, पण व्यक्त होता आलं नव्हतं. धर्म दुर्बळ झाला की कधी प्रबल होतो, ते आपण सगळे जाणतो आणि अधर्माची शक्ती वाढत जाते. अशा प्रसंगी आपण काहीच करू शकलो नाही आणि आपल्या डोळ्यात देखत आपल्याच एका पतीला अत्यंत दारुण दुःख प्राप्त करावं लागले. आणि सर्वात वाईट गोष्ट म्हणजे या गुरुकुळाच्या इतिहासामध्ये एक महान पतिव्रता साध्वी स्त्री द्रौपदीचं वस्त्रहरणाचा एक भयंकर कटू प्रसंग घडून गेला. आपण काहीच करू शकलो नाही. याचं शल्य अगदी मृत्यूच्या क्षणापर्यंत सुद्धा भीष्मांना खात राहिलं. आजच्या भागामध्ये एवढंच. पुढील गोष्ट पुढच्या भागामध्ये. तर आजची कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार.